नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा रोकठोक हा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे, कारण का आजच्या या कार्यक्रमात तुम्ही देखील प्रेक्षक म्हणून सहभागी होऊ शकता. खरं तर राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीनं डोकं वर काढलंय. कोरोनावरती उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइड्समुळे खास करून या काळ्या बुरशीला निमंत्रण मिळत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. पण मधुमेह, कर्करोग किंवा गंभीर आजार आणि त्यावरती कडक औषधांचे उपचार असलेल्या रुग्णांनाच म्युकरमायकोसिसचा धोका जास्त असल्याचं बोललं जातंय. इतर कुणाला याची लागण होण्याची शक्यता तशी दुर्मिळ आहे. पण म्युकरमायकोसिस झाला तर त्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण मात्र तब्बल 28 ते 65% आहे. पण म्हणून घाबरून न जाता सतर्क राहून कशी काळजी घ्यावी, म्युकरमायकोसिस बद्दल सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमात. या म्युकरमायकोसिस बद्दल तुमच्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर तुम्ही देखील आम्हाला फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचा फोन क्रमांक आहे 022-710-5516 022-710-55160 या फोन क्रमांकावरती कॉल करा आणि आम्हाला प्रश्न विचारा. आता सुरुवात करूयात मुख्य कार्यक्रमाला. आणि म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत दोन तज्ज्ञ डॉक्टर जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत ENT तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद भोई आणि डॉक्टर प्रशांत निखारे. डॉक्टर, तुम्हा दोघांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला डॉक्टर मिलिंद यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर, सोशल मीडियावरती झी24 तासनं हाच प्रश्न टाकला की म्युकरमायकोसिस बद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा. बऱ्याच जणांचा मुख्य प्रश्न हाच होता की ज्यांना कोरोना झालेला आहे त्या सगळ्यांना म्युकरमायकोसिस होऊ शकतो का? नेमका कुणाला म्युकरमायकोसिसचा धोका जास्त आहे? नाही, मला असं वाटतं की ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांना सर्वांनाच म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता आहे अशी एक प्रकारची भीती लोकांमध्ये आहे, तर ती पूर्णपणे अनाठायी आहे. याचं कारण असं आहे की म्युकरमायकोसिस हा याच्याबद्दल जितकं बोललं जाते, जितकं लिहिलं जाते तितका तो घाबरण्यासारखा नाहीये, पण ऑन दी अदर हँड तितका तो दुर्लक्ष करण्यासारखा पण नाहीये. विशेषतः ज्या लोकांना अनकंट्रोल्ड शुगर आहे त्यांना याची शक्यता जास्त आहे. शुगर असलेले पेशंट, त्याच्यानंतर कोरोनामध्ये ज्या पेशंटला खूप प्रमाणामध्ये स्टेरॉइड्स दिली गेली आहेत किंवा हाय फ्लो ऑक्सिजनवर आणि ICU मध्ये खूप काळ जे लोक आहेत ही मंडळी, त्याच्यानंतर आधीच मोठ्या कुठल्या तरी आजारामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, उदाहरणार्थ कॅन्सर असेल किंवा HIV सारखा आजार असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल किंवा इतर लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, अशा प्रकारच्या मेजर डिसीजमुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशा सगळ्या लोकांमध्ये म्युकरमायकोसिस हे जास्त झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे दरवेळेस कोरोना झाला म्हणजे त्याचा एंड म्युकरमायकोसिसनीच होणार आहे असं कृपया त्याच्यातनं कोणीही निष्कर्ष काढू नये. पण तो घाबरण्यासारखा नाहीये, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतपत पण आपण वागू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. निश्चित. आपल्यासोबत एक आपले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सायली तांबे पुण्याहून आपल्यासोबत आहेत. सायली, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की हा संसर्गजन्य रोग आहे की कसा आहे? निश्चित. डॉक्टर प्रशांत, याबद्दल काय सांगाल? प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की हा संसर्गजन्य रोग आहे की कसं? हा संसर्गजन्य मुळीच नाही, त्याच्यामुळे कुणीच घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. हा वातावरणात जे फंगसचे स्पोर्स असतात आणि डॉक्टर भोईंनी आता सांगितल्याप्रमाणे काही प्रमाणात ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, डायबिटीसमध्ये स्टिरॉइडचा अतिवापर याच्यामुळे अजून ती प्रतिकारशक्ती कमी झाल्या, अशाच रुग्णांना हे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. अजिबात संसर्गजन्य नाही. पण डॉक्टर प्रशांत, जर मधुमेहींना असा म्युकरमायकोसिस होण्याचं प्रमाण जास्त असेल, शुगर लेवल जास्त म्हणजे नेमकी किती असेल तर धोका जास्त असतो? शुगर लेवल जेव्हा हा पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती असतो, साधारण 200च्या वर वाढू न देण्याचं हॉस्पिटल्सनी बघायला हवं. 200 साधारण 110 ते 200च्या मध्ये जर शुगर आपण कंट्रोल करू शकलो तर म्युकरमायकोसिसचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी राहतो.
डॉक्टर भोई, अजून एक प्रश्न आहे की म्युकरमायकोसिस ही काळी बुरशी नेमकी आली कुठून? कारण का बऱ्याच जणांसाठी हे नाव सध्या नवीन आहे आणि ही काळी बुरशी म्हणजे नेमकं काय आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात 26 ते 65% जर याचा मृत्यूदर असेल, इतका धोकादायक असा हा आजार का आहे? ही बुरशी इतकी धोकादायक काय? नाही, मला मुळामध्ये एक गोष्ट सांगायला आवडेल की कोरोना नंतरच हा आजार आला असं नाहीये. दुर्दैवाने तसं चित्र तयार झालंय. पूर्वी पण हा आजार अस्तित्वात होता, पण एवढ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रसारण झालेलं नव्हतं. पण कोरोनामध्ये बुरशी हा जर विषय घेतला तर जिथे जिथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी बुरशी तयार होते. म्हणजे काही आजार हे विषाणूजन्य असतात ज्यांना आपण व्हायरल म्हणतो, काही आजार हे जीवाणूजन्य असतात ज्यांना आपण बॅक्टेरियल म्हणतो, आणि काही आजार हे बुरशीमुळे असतात ज्याला आपण फंगल म्हणतो. ज्या ज्या ठिकाणी ह्युमिडिटी किंवा पाण्याचा संपर्क येतो, ओलावा जिथे आहे त्या ठिकाणी बुरशी वाढण्याचं शक्यता वाढते आणि त्याच्यामुळे हा आजार निर्माण होतो. विशेषतः जेव्हा कोरोनाचे रुग्ण हे खूप काळ ICU मध्ये असतात आणि हाय फ्लो ऑक्सिजनवर त्यांना ठेवलं जातं, तर बऱ्याचदा ऑक्सिजन हा जेव्हा दिला जातो तेव्हा तो एका विशिष्ट प्रकारच्या पाण्याच्या बाटलीतून आर्द्र करून दिला जातो, ज्याला आपण ह्युमिडिफायर असं म्हणतो. आणि त्याच्यातून दिला जात असताना त्या पाण्याच्या बाटलीमध्ये शुद्ध पाणी किंवा नॉर्मल सलाईन, डिस्टिल वॉटर हे असणं अपेक्षित असतं. बरं. दुसरी गोष्ट, जेव्हा तो आपण ऑक्सिजनचा मास्क लावतो तो पण काही ठराविक अंतराने तो निर्जंतुक करणं अपेक्षित असतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आता येत आहेत आणि मॅनेज करणं अवघड होते, त्यामुळे बऱ्याचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकतं. ह्युमन एरर त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ते जर पाणी वेळच्या वेळेस बदलले गेले नाही, जर चेक केलं गेलं नाही, तर मग त्याच्यामधून हा बुरशीचा प्रसारण होऊ शकतं असं मला वाटतं. निश्चित. डॉक्टर निखारे, एकदा कोरोना झाला तर मग रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून त्यांना म्युकरमायकोसिस सारखा हा गंभीर बुरशीजन्य आजार होणार नाही? हे रुग्ण दोन प्रकारचे असतील. काही लोक घरी ट्रीटमेंट घेतील आणि काही रुग्णालयात भरती होतील. रुग्णालयात जेव्हा हा रुग्ण भरती होतो कोविड झाल्यानंतर, त्याच्यात रुग्णालयांनी ज्यांना खरोखर मधुमेह आधीपासून होता आणि काही लोकांना असं बघण्यात आलं आहे की स्टिरॉइड्स किंवा टॉसी किंवा जी औषधं त्यांना देण्यात येतात त्याच्यात त्यांची साखर वाढते, तर या रुग्णांवर रुग्णालयांनी लक्ष केंद्रित करायला हवं. त्यांची साखर जसं मी मगाशी सांगितलं 110 ते 200च्या मध्ये जर आपण नियंत्रित करू शकलो तर थोडासा फरक नक्कीच पडणार. घरी जे रुग्ण आहेत, घरच्या रुग्णांनी पण घरी किंवा घराच्या आसपास साखर तपासायला काहीच हरकत नाही. आणि या म्युकरमायकोसिसची काही चिन्ह आहे जी आता तुमच्या याच्यावर येतात त्या स्क्रीनवर, अशा प्रकारची चिन्ह जर आढळली तर या रुग्णांनी त्वरित कान नाक घसा तज्ज्ञ, डोळा नेत्ररोग तज्ज्ञ, डेंटिस्ट यांचा सल्ला घ्यावा. निश्चित. आपल्यासोबत एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. बार्शीहून बालाजी पातोळे यांनी फोन केलेला आहे. बालाजी, आपला प्रश्न विचारा. याचा परिणाम शरीराच्या कोणकोणत्या भागावरती होतो आणि याचा काही प्राथमिक याच्यावर उपचार आहेत का? डॉक्टर भोई याचं उत्तर देतील. डॉक्टर भोई, काय मला प्रश्न परत मला ऐकू आला नाही. प्रश्न जरा परत विचारला तर बरं होईल. डॉक्टर भोई, बालाजी यांनी असा प्रश्न विचारलाय की शरीराच्या कोणकोणत्या भागावरती म्युकरमायकोसिसचा प्रभाव होतो आणि प्राथमिक याच्यावरती काही उपचार आहेत का? सामान्यतः याचा प्रभाव सुरुवातीला ओरल कॅव्हिटी किंवा तोंड, दात, हिरड्या, त्याच्यानंतर सॉफ्ट पॅलेट आणि हार्ड पॅलेट ज्याला आपण ताळू असं म्हणतो तो भाग, त्याच्यानंतर नेझोफॅरिंक्स म्हणतो, सायनसेसमध्ये जातो, ज्या नाकाचे शेजारचे पोकळे असतात त्या ठिकाणी जातो आणि मग त्या सायनसमध्ये तो डोळ्यापर्यंत पोहोचतो. तो जर लवकर लक्षात आला नाही तर बऱ्याचदा डोळा पूर्णच्या पूर्ण आपल्याला काढावा लागतो आणि त्याच्याही पुढे जर त्याचं स्प्रेड झालं तर तो वरती मेंदूमध्ये जाऊन इंट्राक्रॅनियल कॉम्प्लिकेशन सगळी निर्माण करतो. म्हणजे इथून सुरू झालेला प्रवास हा मेंदूपर्यंत पोहोचतो. काही प्रमाणामध्ये फुफ्फुसामध्ये पण त्याचं प्रसारण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरं, आपण या चर्चेत पुढे जाऊया. महत्वाची गोष्ट मला बोला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगू शकतो, याची जी लक्षणं आहेत ती जर आपण लवकर लक्षात घेतली आणि लवकर जर ट्रीटमेंट केली तर पेशंटचा जीव वाचण्याची शक्यता खूप असते. कारण याचा स्प्रेड जो आहे, याचा वेग जो आहे हा कॅन्सरच्या जवळजवळ दुप्पट किंवा तिप्पट वेगाने याचा प्रसार होतो. म्हणजे लक्षण दिसून डॉक्टरकडे जाईपर्यंत बऱ्यापैकी ते स्प्रेड झालेलं असतं.
डॉक्टर प्रशांत, यावरूनच आपण घेऊयात की आता जो नवीन गाईडलाईन्स जारी केलेले आहेत केंद्राने, 90 दिवसांनी जे कोरोनामुक्त रुग्ण झालेले आहेत त्यांना लस घेता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तनदा मातांना देखील आता लस देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. काय आपलं यावरती म्हणणं आहे? ही फारच स्वीकारार्ह बाब आहे. कारण काय आहे, आपल्याला समजा कोरोनाचा प्रसार रोखायचा आहे, थांबवायचा आहे, तर सगळ्यांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. आपण जर प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये गेलो, जसं आता एका रुग्णाने विचारलं की आपण हे वाचवू कसं शकतो, थांबवू कसं शकतो, वॅक्सिनेशन हे सगळ्यात प्रभावी साधन आहे. जर तुम्ही वॅक्सिनेशन घेतलं तर तुम्हाला कोरोना एखाद वेळेस होणारच नाही, आणि झाला तरी सौम्य प्रमाणाचा होईल. त्याच्यामुळे ही खूपच चांगली गोष्ट आहे. कोरोनाच्या हा जो प्रसार आहे तो थांबवण्यास याची भरपूर मदत होईल. निश्चित. डॉक्टर भोई, स्तनदा मातांबद्दल बोलायचं झालं तर अजून गर्भवती महिलांना किंवा लहान मुलांना लसीकरणाला परवानगी दिलेली नाही आहे. चाचण्या सुरू आहेत लहान मुलांसंदर्भातल्या, त्याला परवानगी दिली जाऊ शकते. मात्र आता स्तनदा माता ज्या लहान मुलांना ऑलरेडी पास्ट आहेत त्यांना लस द्यायला मंजुरी दिलेली आहे. त्यांच्या मनात काही संभ्रम असतील तर ते दूर कराल? नक्की. जेव्हा स्तनपान करतात एखाद्या म्हणजे महिलेला जर लस दिली तर त्याचा काही प्रादुर्भाव किंवा त्याचे काही दुष्परिणाम लहान मुलांवरती जाणवू शकतात का? नाही, अजूनही तसे काही रिपोर्ट्स किंवा तसे काही केसेस समोर आलेले नाही आहेत. ते अजून प्रायमरी स्टेजमध्ये आहे. त्याच्यावर आता सगळ्याकडे पाहणी आणि अभ्यास सुरू आहे. त्यामुळे आता त्याच्याबद्दल बोलणं फार उचित ठरणार नाही. एक फोन आलेला आहे प्रेक्षकांचा. इमा खान येवले यवतमाळ मधून आपल्यासोबत बोलतायत. इमाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. आपण घरगुती काही उपाय करू शकतो का? बरं. डॉक्टर भोई, त्यांचं असं म्हणणं आहे की म्युकर मायकोसिस वरती काही घरगुती उपचार करता येऊ शकतात का? नाही, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की म्युकर मायकोसिसची शक्यता जरी वाटली तरी कुठल्याही व्हॉट्सअपच्या आणि घरगुती उपचारांच्या नादी न लागता आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाणं आणि फॅमिली डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने पुढील उपचार करणं हा सगळ्यात चांगली गोष्ट या क्षणाला मी सांगू इच्छितो. कृपया घरगुती उपचारांच्या मुळीच नादी लागू नका. त्यासोबत डॉक्टर प्रशांत यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर, कोणती अशी लक्षणं जाणवली की तातडीनं रुग्णालयात जायची गरज आहे असं म्हणजे ज्यांना लक्षणं दिसली आहेत त्यांनी जावं, अशी कोणती लक्षणं दिसली की तातडीनं रुग्णालयात जायची गरज असेल? परत एकदा सांगेल की ज्यांना मधुमेह होता आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, या 2 प्रकारच्याच व्यक्तींनी थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आज जे आम्ही बघतो आहे की प्रत्येक पेशंट ज्याला कोरोना झालाही नाही, कोविड झाला नाही, तो सुद्धा साशंक आहे. तर असं व्हायला नको. तर या 2 रुग्णांनी आपण जी स्क्रीनवर सिम्पटम्स दाखवत आहे, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की दातात सुरू झालं, तर काय आहे, वरच्या जबड्याचा दात हलायला लागतात विनाकारण. जे आधी स्ट्रॉंग असतात ते विनाकारण हलतात, हिरड्यांवर सूज येते. टाळूला एक छिद्र पडू शकतं किंवा टाळूवर एक पिवळसर रंगाचा असा थर साचतो. जेव्हा हे नाकात जातं तेव्हा नाक चोंदतं, नाक बंद होतं, नाकाच्या वरच्या भागाला सूज येते, नाकाच्या वरच्या भागाची स्किन जी आहे ती काळपट पडायला लागते. डोळ्याच्या खाली सूज येते, डोळ्याच्या वरच्या पापणीला सुद्धा सूज येते, डोळा लालसर व्हायला लागतो, डोळ्यात दिसायला कमी व्हायला लागतं, एखाद्या वेळेस विजन पूर्णपणे चाललं जातं आणि मेंदूपर्यंत पोचला तर पेशंटचा अलर्टनेस कमी होतो. आणि फुफ्फुसात असेल तर तुम्हाला रक्ताची उलटी होऊ शकते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ही प्रामुख्याने लक्षणं आहेत कोरोनाची, या म्युकॉरची. निश्चित. तेव्हा अशी काही लक्षणं जाणवली तर घरगुती उपचार करत बसू नका, थेट रुग्णालय गाठा आणि योग्य ते उपचार घ्या. पुण्याहून अंकित काबरा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंकितजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला हे विचारायचं होतं की हे फक्त म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह पेशंटलाच होतं का आपलं नॉर्मल पेशंटला, नॉर्मल यांना पण होऊ शकतं? बरं. डॉक्टर भोई, यावरती काय सांगाल? नाही, हे कोरोना झालेल्या पेशंटमध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं आहे. कोरोना नसलेल्या पेशंटमध्ये याचं अत्यंत कमी प्रमाणामध्ये याचं आपल्याला पाहायला मिळतं.
पण अशा पद्धतीनं जर म्युकरमायकोसिस हा जर बुरशीजन्य आजार आधीपासून आहे तर मग आधी तो कोणत्या प्रकारच्या लोकांना व्हायचा याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल. कारण आजकाल कसं झालंय, थोडे डोळे दुखायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, डोळ्यांना सूज आली, डोळे लाल झाले की प्रत्येकाला वाटते आपल्याला म्युकरमायकोसिस झालाय. नाही, ही लक्षणं इतर अनेक व्याधींमध्ये आपल्याला बघायला मिळतात, पण सगळ्यात जे म्हणू आपण महत्वाची लक्षण की खूप प्रमाणामध्ये डोळे दुखणं, डोळ्यातून पाणी येणं आणि डबल विजन, दोन वस्तू दिसायला लागतात. आम्ही त्याला डिप्लोपिया असं म्हणतो. किंवा नाकातून ब्लिडिंग होणं आणि तपकिरी आणि काळपट तपकिरी रंगाचा स्त्राव निर्माण होणं, किंवा टाळूवर पॅलेटवर तुम्हाला पॅचेस दिसतात, असे लेयर्स दिसतात. ही लक्षणं दिसली तर तुम्ही म्युकरमायकोसिसची टेस्ट करणं गरजेचं आहे. डॉक्टर भोई, तसंच असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जाते की कोरोनावरती उपचारासाठी जे स्टेरॉइड्स वापरले जातात ते अति प्रमाणात वापरले जात आहेत आणि त्याच्यामुळे म्युकरमायकोसिस सारखा आजार आता खूप लोकांमध्ये दिसतोय. राज्यात जवळपास 2000 असे रुग्ण आहेत, 50च्या वर रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. तर स्टेरॉइड्सचं अतिप्रमाण आणि म्युकरमायकोसिसचा नेमका काय संबंध आहे? नाही, कुठलंही ड्रग औषध हे किती प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे याचे नॉर्म्स ठरलेले आहेत. कोरोनामध्ये स्टिरॉइड ही आपल्याला वापरावीच लागतात, पण ती वापरत असताना पेशंटची शुगर मॉनिटर करणं फार आवश्यक असतं. शुगर किती आहे आणि आपण स्टिरॉइडचा डोस किती देतोय याचं कुठेतरी मॉनिटरिंग होणं गरजेचं असतं. आणि जर द्यायचीच वेळ आली तर डेक्सामेथासोन सारखं स्टिरॉइड आहे ते कमी हार्मफुल आहे, ते आपण देऊ शकतो. पण काय झालं की कोरोनामध्ये कशा पद्धतीने लक्षणं येत आहेत आणि कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायची हे अजून गेल्या वर्षभरापासून आपल्याला त्याचा अजून अंदाज येत नाही. म्हणजे पूर्वी रेमडेसिविर होतं, आता नॉर्म्स आलेत की रेमडेसिविरची काही गरज नाही. काल आम्हाला सांगण्यात आले की प्लाझ्मा थेरपी उपयोगाची नाही. म्हणजे सगळं अजून ट्रायल एररच चालू आहे. त्यामुळे जशा पद्धतीने पेशंटची लक्षणं दिसतील त्या पद्धतीने आपल्याला नॉर्म्स सगळे ट्रीटमेंटचे हे नेहमी बदलते ठेवावे लागणार आहे. निश्चित. ठाण्याहून स्मिता पाठारे आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. स्मिताजी, आपला प्रश्न विचारा. आता ज्यांना कोविड झालाय की नाही, आता माझ्या जावयांना कोविड झाला, बरोबर आहे, त्यांना आता डिस्चार्ज दिला. पण आता त्यांनी जेव्हा डिस्चार्ज दिला तेव्हा ह्याची लक्षणं काय होतात काय न होत त्याच्यावरती त्यांना समजून सांगायला पाहिजे ना पेशंटला, का बाबा तुम्हाला हे असं काय झालं तर तुम्ही या. नुसता डिस्चार्ज देऊन पण फायदा नसतो ना, पेशंट लोकांना सांगितलं पाहिजे ना म्युकरमायकोसिसचं काय आहे ते. बरं बरं. डॉक्टर प्रशांत, आपण लक्षणं सांगितली. खरं तर स्मिताताई, लक्षणं आपण या आधी देखील सांगितलेली आहेत, पण डॉक्टर प्रशांत यांना काय सांगाल की एकदा कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल? कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ज्यांना मधुमेहाचा आजार आहे त्यांनी घरी सुद्धा आपली शुगर मॉनिटर करावी. जी चिन्ह लक्षणं सांगण्यात आलेली आहे आतापर्यंत त्यांच्यावर, म्हणजे जसं आता या पेशंटने विचारलं की हॉस्पिटल्समध्ये आम्हाला अशी माहिती देण्यात यायला हवी. आपल्या मार्फत मी सगळ्या रुग्णालयांना विनंती करू इच्छितो की अशा प्रकारे जेव्हा पेशंट हा डिस्चार्ज होतो आहे ना, तेव्हा सगळ्या रुग्णालयांनी एक नियमावली पेशंटला द्यायला पाहिजे की घरी गेल्यावर तुम्ही साखर बघा, म्युकरमायकोसिस अशा प्रकारचा रोग आहे, त्याच्यात अशी चिन्ह राहतील, अशा प्रकारचं तुम्हाला काही आढळलं तर त्वरित फॅमिली फिजिशियन किंवा कान नाक घसा तज्ञ जे अवेलेबल असेल जवळपास त्यांना दाखवून घरी या रुग्णांना अजून बऱ्याच गोष्टी करता येतात. जसं आम्ही बघतो की टूथब्रश हा जो आपण वापरतो सर्वसामान्यपणे त्याचे ब्रिसल्स पूर्णपणे नष्ट होईस्तोवर आपण फेकतच नाही. 1 महिन्याच्या वरती टूथब्रश रुग्णांनी वापरू नये. नंतर जसं आता मी मास्क घालून बसलो आहे, आज काळाची गरज अशी आहे की घरी सुद्धा मास्क घालायला हवा. कारण जर कोरोना झाला नाही तुम्हाला तर कोरोनामुळे होणारे आजार होणार नाहीत. आणि कोरोना होऊ नये याच्यासाठी शासनाने जी त्रिसूत्री दिली आहे ती आहे मास्क, सॅनिटायझेशन आणि सेफ डिस्टन्स. तर कमीत कमी मास्क घालावा. गुळण्या करता येतात घरी मिठाच्या पाण्याच्या. आणि आपल्या मार्फत परत मी एक सूचना देऊ शकतो, आता हा पावसाळा सुरू होतो आहे, बेसिकली जसं आपण बघतोय हे बुरशीचे जे स्पोर्स आहेत ना ते जमिनीतून किंवा खतांमधून येतात. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की शेतात काम करताना राबताना त्यांनी मास्क जरूर घालावा. असंही बघण्यात येत आहे की गावात जे रुग्ण किंवा गावातली जी नागरिक आहेत ते जो मास्क घालतात तो
7-7, 10-10, 15-15 दिवस सतत घालतात, तो स्वच्छच करत नाही. तर मास्क घालावा पण तो स्वच्छ असावा. स्वच्छ मास्क घालणे, फुलबायांचं शर्ट घालणं, फुल पॅन्ट घालणं, हातात ग्लोव्ज घालणं एवढं तर शेतकरी जरूर करू शकतो. नक्कीच. आणि ज्याला कोविड झाला आहे, ज्याला शुगर होता, अशा शेतकऱ्यांनी तर जरूर अशी काळजी घेतली तर थोड्याफार प्रमाणात आपण नक्कीच हा म्युकरमायकोसिसला अटकाव करू शकतो. निश्चित या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. बीडवरून प्रमोद सताले फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅम. नमस्कार. हा रोग मुख्यत्वे कोणत्या वयोगटाला होतो? तो संसर्गजन्य आहे का? आणि कोरोनावर जो रेमडेसिवीर वापरला गेला त्यामुळे होतो का? डॉक्टर भोई, बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आहे की कुठल्या वयोगटातल्या लोकांना हे होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं? हे साधारणपणे 20 ते 22 वर्षाच्या पुढच्या लोकांमध्ये याची लक्षणं दिसत आहेत. पण काही रेअर केसेसमध्ये लहान मुलांना पण याची लागण आपल्याला झालेली दिसते. त्यामुळं एज हा अजून कुठलाही क्रायटेरिया त्याच्यामध्ये आपण फिक्स केलेला नाही आहे. लक्षणं ही त्याची महत्त्वाची आहेत. म्हणजे प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर कशी आहे त्याच्यावर त्याला म्युकरमायकोसिस होणार आहे की नाही हे सगळं डिपेंड आहे. भोई, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, मात्र डॉक्टर भोई, सगळ्यांना कळावं याच्यासाठी, एकदा कोरोना होऊन गेलेला आहे, ठीक आहे, सगळ्यांना म्युकरमायकोसिस होत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे, मात्र किमान किती दिवस कोरोना होऊन गेल्यानंतर काळजी घ्यायला हवी, स्वतःच्या शरीरावरती लक्ष ठेवायला हवं की आपल्याला म्युकरमायकोसिसची कुठली लक्षणं जाणवत नाहीयेत? किती दिवसांपर्यंत याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की या बाबतीत कमीत कमी वर्षभर तरी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि शुगर मॉनिटरिंग जे आहे ते संपूर्ण आयुष्यभर करणं आवश्यक आहे. निश्चित. तेव्हा एकंदर काळजी घेणं हाच पर्याय आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावं. कोणकोणती लक्षणं आहेत, त्यावरती उपाय काय आहेत, कुणाला म्युकरमायकोसिसचा त्रास जास्त होऊ शकतो, या सगळ्यांची माहिती दोनही तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला दिलेली आहे. या दोघांचे मीही आभार मानतेय. आणि रोखोक या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे